अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. उभारला ध्वजती लोकावरी, उभारला ध्वजती लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. धरुनी सगुण रूपे केली बालक्रीडा, बोलविला रेडा निगमवाची. बैसोनियावरी चालविली विनती, चांग देवा प्रती दिली भेटी. मग वास केला अलंकापुराशी, पिंप दरबाराशी कनकाचा. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. निळामणी ज्यांच्या नामे करिता घोष, निळामणी ज्यांच्या नामे करिता घोष. ना तळती दोष कैकाचे, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे करण तांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, अद्यत्र जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणा, ध्वजती लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. शिवी करता घेतलेला हुंग, थोर गुरुभक्त असणारे संत निळोबारायांचा हा अभंग आहे. त्या अभंगातून निळोबाराय त्या चारी भावंडांचं त्या अभंगातून चरित्र प्रतिपादन करतात. अभंग निवडण्याचं कारण आहे, सर्वांना कारण श्रुत आहे. हलगे या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा हा नामोत्सव चैत्र शुद्ध त्या पाडव्याच्या नवीन वर्षाला आरंभ होऊन आणि या वर्षी त्या पारायण सोहळ्याच्या निमित्तामध्ये एक औचित्य साधलेलं आहे. संत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई आणि ज्ञानोबाराय आणि सच्चिदानंद बाबा जगद्गुरु श्री तुकोबाराय या संत महात्म्यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा काल संपन्न झालेला आहे. आता त्या संतांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपण केलेली आहे, त्यांचं वर्णन करणं या सोहळ्याला अनुसरून एक औचित्य साधून एक क्रम प्राप्त आहे बरं. म्हणून या थोडासा जाणीवपूर्वक अभंग निवडलेला आहे. ज्यांची आपण प्रतिष्ठापना केली त्यांचं या निमित्ताने आज वर्णन करणं सर्वांचं कर्तव्य. अभंग सर्वांच्या परिचयातला आहे. अर्थदृष्टीने फार सोपं आहे. चरित्रच वर्णन केलेलं आहे. जरी चरित्र वर्णन केलेलं असलं तरी त्या चरित्रातलं एक विशेषत्व
त्यांच्या कार्याचा आढावा संत महात्म्यांनी घेतलेला आहे. संतांनी संतांच्या कार्याचा आढावा घेऊन केलेलं वर्णन आहे बरं का. श्रुत वर्णन नव्हे, कथाकथित वर्णन नव्हे, वास्तव स्वरूपाचं केलेलं वर्णन आहे. आणि संतांनी संतांच्या चरित्राचं वर्णन करावं. चरित्राचं वर्णन करण्यामध्ये पहिला क्रमांक आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा. संतांच्या चरित्राचं वर्णन करणारे दुसरे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणि संतांच्या चरित्राचं वर्णन करणारे तिसरे निरोबा आहे बरं. ज्ञानोबांची अभंगगाथा पहा, तुकोबारांची पहा, तिथं संतांच्या चरित्राचा बहुतेक कुठं उल्लेख नाही आहे. काही अभंग त्या प्रसंगाने त्यांचे जरी प्रतिपादन केले असले तरी चरित्राच्या रूपाने मात्र वर्णन कुठं नाहीये. पण चरित्राच्या रूपाने वर्णन करणारे अनेक संतांचे वर्णन आहे. त्यापैकी हा निरोबारांचा अभंग आहे. प्रासंगिक विचार करून अभंग निवडलेला आहे. काल आपण त्या संतांची प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न केलेला आहे. एक प्रसंग आहे. आमचे हरिभक्तपरायण कान्होजी मिस्त्री त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली. त्यांनी ते दृश्य पाहिलं. त्यांना एक तशा स्वरूपाचं चित्र व त्या स्वरूपाचा एक फोटो त्यांना पाहायला मिळाला. आणि संकल्पना आली की महाराज माझी इच्छा आहे की या रूपाने आमच्या गावामध्ये मंदिरामध्ये अशी संतांची प्राण प्रतिष्ठा करायची आहे. चांगला योग आहे, हरकत नाही म्हटलं. ज्यावेळी ही चारही भावंड श्री क्षेत्र निवासा या ठिकाणी गेले आणि या ठिकाणी गेल्यानंतर संत निवृत्तीनाथांनी ज्ञानोबाने केलेली आज्ञा आहे की आपण श्रीमद भगवद्गीतेवरती टीका करावी. आणि त्यांच्या आज्ञेने ज्ञानोबा सांगण्याकरता प्रवृत्त झालेले आहे. श्रोते म्हणून सद्गुरु निवृत्तीनाथ आहे, सोपानदेव आहे, मुक्ताई आहे. आणि ती टीका करत असताना लिहिण्याकरता सच्चिदानंद बाबा आहेत. त्यांची कथा आपल्याला माहिती आहे. त्यांचं नावच सच्चिदानंद बरं. आणि ज्ञानोबांच्या कृपेने त्यांना ताटीवरून उठवलेलं आहे बरं. तीर्थयात्रा अंत्ययात्रा निघाली होती. आणि अंत्ययात्रा निघाल्यानंतर त्यांची पत्नी ही चारही भावंड तीर्थयात्रा करत करत त्या गावामध्ये आल्यानंतर दर्शन घेण्याकरता ती माता गेली. माता दर्शन करण्याकरता गेल्यानंतर तिने संतांचा स्वभाव आहे आशीर्वाद देणं. संतांचा स्वभाव आहे. कोणी आपल्याकडे आले की ते आशीर्वाद देत असतात बरं. आणि आशीर्वाद देत असताना सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद देण्याकरता ज्ञानोबा प्रवृत्त झाले. आशीर्वाद दिल्यानंतर त्या मातेने विचारणा केली, महाराज मला आशीर्वाद दिला पण माझ्या पतीची अंत्ययात्रा निघाली आणि ते सौभाग्याचं देणं राहिलं नाही म्हटलं. सौभाग्य चाललंय माझं म्हणते. तुम्ही आशीर्वाद दिला. ज्ञानोबा म्हणजे तुझ्या पतीचं नाव काय? म्हणजे सच्चिदानंद. सच्चित आनंद नाव आहे ना, मग त्याला मरणच नाही. म्हणजे त्याला ते अविनाश स्वरूप आहे असं बोलले गेले. आणि सच्चिदानंद बाबा उठा म्हटल्यानंतर उठून बसले बरं. का उठवलं? हे पुढचं कार्य करून घ्यायचं होतं म्हणून बरं. आणि त्यांना उठवलेलं आहे. आणि तेच सच्चिदानंद बाबा ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरी संगत असताना त्यांनी निघून घेण्याचं काम केलं बरं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे
लेखको झाला. हा, जे वर्णन केलं आणि त्या अवस्थेचं झालेलं आमच्या मिस्त्रींना दर्शन आहे. त्यांना वाटलं आपण इथे ती स्थापना करावी. मला वाटतं भौतिक असं हे प्रसंगाचं मंदिर कुठं नसेल. मला वाटतंय कुठंच नसेल. कुठं क्वचित शोध घ्या. त्यांची आलेली संकल्पना आहे, चांगली संकल्पना आहे. आणि ती संकल्पना प्रत्यक्ष इथं प्रकट झाली. एक योग आहे चांगला. पाडव्याच्या निमित्ताने हा मुहूर्त साधून असं प्रासंगिक त्या संतांच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा झालेला एक माझं प्रामाणिक मत आहे. खरंच हे आपल्या देशाचं तर वैभव आहेच, पण अशा प्रसंगाचं मंदिर हलगा या गावामध्ये होतं म्हणजे बेळगाव जिल्ह्याचं वैभव आहे बरं का. असं प्रासंगिक आपल्याला पाहायला मिळणार. कुठं ज्ञानोबांचं मंदिर पाहायला मिळेल, तुकोबारायांचं पाहायला मिळेल, नामदेवरांचं पाहायला मिळेल, पण अशा प्रसंगाची वैष्णवांची मांद्याळी एकत्र बसलेली आणि त्यांची प्राण प्रतिष्ठा असं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार नाही. हा एक आपल्या जीवनातला फार मोठा योग आहे. लक्षात ठेवा, फार मोठा योग आहे. आणि तो काल संपन्न झालेला आहे. आणि तो योग ध्यानी मनी घेऊन मनामध्ये उर्मी आली. मला 6 वाजता 6 वाजेपर्यंत माझ्या मनात अभंग नव्हता. म्हणजे ज्यांची स्थापना केली त्यांचं वर्णन केलं पाहिजे. त्यांचं वर्णन केलं पाहिजे. वर्णन करणे औचित्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून हा अभंग त्या प्रसंगाला अनुसरून मी निवडलेला आहे. सार्थ स्वरूपाचा आहे. ते हे आता ज्यांची स्थापना केली ते हे बर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञानदीप्तिका. आज आपण त्यांची स्थापना केलेली आहे. हा, ते आज या मंदिरामध्ये स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचा काय अधिकार, काय त्यांचं वैभव, काय त्यांचं सामर्थ्य, त्याचा विचार या अभंगातून केलेला आहे. फक्त 2 चरणाचा मी विचार मांडणार आहे. मधल्या चरणाचा विचार मांडणार नाही. आपण बहुश्रुत आहात. एक पहिल्या चरणाचा आणि शेवटच्या चरणाचा मी विचार मांडणार आहे. उपक्रम आणि उपसंवाद साधणार आहे. बाकी चरित्राचं मधले वर्णन आहे. आपण ते अनेक वेळा ऐकलेलं आहे आणि वर्णन केलं तर काय फारसं बिघडणार नाही. करणं कर्तव्य अभंगाला अनुसरून. पण मधल्या चरणाचा विचार न म्हणता फक्त 2 चरणाचा विचार मी आपल्या समोर ठेवणार आहे. ज्या संत महात्म्यांचं प्रगटीकरण या भूतलावरती झालं, त्यांचं कार्य व त्यांचं व्यक्तिमत्व काय असेल याचं थोडंसं चिंतन करण्याची गरज आहे. काळाची गरज आहे. संतांच्या चरित्राचा, संतांच्या कार्याचा विचार करणं हे आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. विचारपूर्वक त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. लक्षात ठेवा. काय केलं पाहिजे त्याचं कारण आहे. महाराजांनी वर्णन केले. कोणी वर्णन केले? जगदोद्धारा लागी धरेला अवतार. ज्या 4ही भावंडाने जगाच्या उद्धाराकरता अवतार धारण केला. का केला असेल त्याचा विचार करणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा. आज नको त्यांच्या नावाचा गवगवा केला जातो. हा, नको त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. आज राज्य स्तरावरती दिले जातात, राष्ट्रीय स्तरावरती दिले जातात. पण संपूर्ण विश्वाकरता ज्या महात्म्याने आपलं स्वतःचं आयुष्य वेचलं त्याचा आज कोणीही या राष्ट्रीय स्तरावरती विचार करायला प्रवृत्त नाही. लक्षात ठेवा. हे एका परीनं आपल्या देशाचं दुर्भाग्य आहे. भाग्य नाही. लक्षात ठेवा. हा, नको त्याचा तुम्ही गौरव करता. अरे जगाच्या उद्धाराकरता जी महात्मे या भूतलावरती अवतरण झाले, का झाले असतील याचा विचार करा ना. म्हणून मी शब्द वापरलाय, गरज आहे त्याची करण्याची बरं का. कारण हे महात्मे जर या भूतलावरती जर अवतीर्ण झाले नसते तर मी मागे एक ठिकाणी वर्णन केलं.
आज आपल्याला जे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडतं हे दर्शन आज शिल्लक राहिलं नसतं. लक्षात ठेवा, संत झाले नसते तर. संतांनी जे कार्य केलेलं आहे या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हे संस्कृतीला धरून केलेलं कार्य लक्षात ठेवा. एकही संस्कृतीच्या विरुद्ध कार्य नाही. लक्षात ठेवा, ज्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो, ज्या भारत देशाची संस्कृती एवढी अत्युच्च कोटीची आहे, श्रेष्ठ आहे, त्याला अनुसरून विशेष रूपाने प्रगट केलेलं रूप म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाचं रूप. नवे नवे त्याला व्यापक करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे. जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. किंबहुना त्याच्याकरता व्रतस्थ जीवन महात्मे जगले. किंबहुना हे कार्य करण्याकरता स्वतःच्या आयुष्यावरती तुळशीपत्र ठेवले. सोपं कार्य नाही का? लक्षात ठेवा, एवढं महान कार्य करण्याकरता ह्या चारही भावंडांनी आपल्या जीवनामध्ये तुळशीपत्र ठेवलं. म्हणजे काय केलं? प्रपंच केलाय? नाही प्रपंच केला. लक्षात ठेवा, स्वतःच्या जीवनावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी केलेलं कार्य आहे. लक्षात ठेवा, बोलणं सोपं आहे. आम्ही सुद्धा गळ्यात माळ घातली म्हणजे तुळशीपत्रच आहे. तुळशीची माळ म्हणजे आता आपण त्याप्रमाणे वागत नाही, तो भाग वेगळा. ज्या दिवशी तुळशीची माळा घातली त्या दिवशी ह्या देहात आणि प्रपंचाचा काही संबंध नाही बरं. म्हणून बरीच लोक म्हणतात रिटायर झाल्या घातल्यानंतर बरं, 60 वर्षापर्यंत प्रपंच करायचा आणि 60 नंतर आता प्रपंचाला तिलांजली द्यायची, मग माळ घालायची असं म्हणणार आहे बरं काय? तसा त्याचा अर्थ नाही बरं. तात्पर्य मला सांगायचं आहे, स्वतंत्र तो विचार आहे, पण ज्या महात्म्याने या भूतलावरती अवतीर्ण होऊन ह्या जगाकरता केलेलं कार्य आहे, फार महान कार्य. लक्षात ठेवा, असं कार्य या भूतलावरती किंबहुना देवाला सुद्धा ते शक्य झालं नाही. देवाला सुद्धा शक्य झालं नाही, पण ते संतांनी केलेलं कार्य आणि केलेलं कार्य आहे. मग देवापेक्षा सुद्धा संतांचं कार्य एवढं उच्च आहे, एवढं उच्च आहे की महाराज म्हणतात त्यांच्या कार्याचा जर आपण आढावा घेतला तर त्यांनी केलेलं कार्य, त्या कार्याची जर आपण एकंदर सीमा पाहिली, कुठपर्यंत आहे कार्याची सीमा? एवढं कार्य केलं, एवढं कार्य केलं, त्या कार्याची सीमा आज त्रिभुवनाच्या वर आहे.
हा किती कार्य केलं, तीही लोकावरी उभारिला ध्वज. कार्याची नोंद कोणी केलेली आहे? कोणी केलेली आहे? हा तीही लोकावरती, तिन्ही लोकांच्या पलीकडे ज्यांच्या कार्याची नोंद आहे, कोणी केलेली आहे? आपली छाती फुगते, गिनीज बुकामध्ये नाव नोंद झाले की. गिनीज बुक नाव नोंद झाले की माणसाला वाटते छाती फुगते. गिनीज बुक हे कुठपर्यंत आहे? मृत्यू लोकातच आहे. त्याची नोंद चित्रगुप्ताकडे नाही बरं का. त्याची नोंद चित्रगुप्ताकडे नाही, लक्षात ठेवा. हा या कार्याची नोंद स्वतः देवाने करावी, ह्याला म्हणतात कार्य बरं का. आमच्या कार्याची नोंद ग्रामपंचायती सुद्धा नसते. काय असते? काय कार्य असेल बघा. हा देवाने नोंद करावी. देवानी नोंद करावी म्हणजे देवानी ज्या योजना केलेल्या आहेत, जे नेमलेले आहेत. कोण नेमलेले आहेत? चंद्र सूर्य हे कोणी नेमलेले आहेत? देवानी नेमलेले आहेत. इहलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक, स्वर्ग लोक हे कोणी निर्माण केले? देवानी निर्माण केले. ज्या भगवंतांनी निर्माण केले त्याच भगवंतांनी या कार्याची नोंद घेतलेली, लक्षात ठेवा. हा ज्या ज्या देवता त्या देवतेने या कार्याचं वर्णन करावं, लक्षात ठेवा. नामदेवांचा प्रसिद्ध अभंग आहे. तिन्ही देव जैसे सूर्य प्रकाशित झाला, जसा चंद्र प्रकाशित झाला ना, जगाचं त्यांनी प्रकाशन केलं. कोणी केलं? सूर्याने. तत्व त्या संत महात्माने या त्रिभुवनाचं प्रकाशन केलं. प्रकाशन म्हणजे पुस्तक छापले नव्हे, प्रकाशन केले या शब्दाचा अर्थ घ्या. ज्ञानाचा प्रकाश त्यांनी जगाला दिला. ज्ञानाचा प्रकाश दिला. तो कुठपर्यंत आहे? एकाच लोकात नाही, तिन्ही लोकात आहे बरं. कसा दिला? चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. बघा, एखादा जर नामधारक असेल आणि त्या नामधारकाने जर त्या मानाची साधना जर केली आणि ती साधना तर त्याची पूर्णत्वाला गेली तर त्याच्या साधनेची उंची कुठपर्यंत जाते?
वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कधी येते येते हरीचे दास, किंवा उभय लोकी कीर्ती ज्यांची. ज्या नामधारकांनी जीवनामध्ये साधना केली असे नामधारक कधी येतील त्या वैकुंठामध्ये. वैकुंठातल्या लोकांनी देवाधिकांनी त्यांच्या दर्शनाची अपेक्षा करावी. हे कशाचं सामर्थ्य? त्या भक्तीचं, त्या ज्ञानाचं सामर्थ्य. हे कधी इथं येतील म्हणजे मृत्यू लोकांमध्ये केलेली साधना, त्या साधनेचा प्रकाश कुठे गेला? आमच्या बॅटरीचा प्रकाश कुठेपर्यंत जातो? त्यांचं ते सामर्थ्य पाहिल्यानंतर त्या स्वर्गातल्या वैकुंठातल्या लोकांनी अपेक्षा करावी, हे कधी येतील तिथे. इथे कधी येतील वैकुंठामध्ये? त्याला म्हणतात प्रकाशन. असं तिन्ही लोकांचा तुम्ही विचार करा. आणि असं त्यांनी केलेलं कार्य आहे. 3 लोकांमध्ये त्यांच्या कार्याची नोंद आहे. आणि ती कशा रूपाने, त्याला एक थोडं आम्हाला तुम्हाला कळावं म्हणून महाराजांनी त्या ध्वजाचं वर्णन केलंय. उभारिला ध्वज तिही लोकावरी. कळसाची स्थापना केल्यानंतर कळसाच्या वर ध्वज लावला जातो. कळस कसा असावा? कळसाची, मंदिराची आणि कळसाची उंची सांगितली. कळस गावाच्या बाहेरून दिसावा. बरं का, गावाच्या बाहेरून कळस दिसावा. आता अलीकडे अवघड आहे का? कळसापेक्षा इमारतीच मोठ्या व्हायला लागले. कळसापेक्षा ठीक आहे, तुम्हाला कळस जरी तेवढा इमारती एवढा नाही करता आला, कमीत कमी त्याचा ध्वज तरी त्या कळसावरती उभा करा ना. कळसाच्या वर ध्वज लावला जातो. लक्षात ठेव, तो कळसापेक्षा सुद्धा वर असतो. आणि त्या ध्वजातून त्या मंदिराची एक प्रतीक म्हणून ती कळसाच्या वरती जी ध्वजा लावली जाते ती ध्वजा फडकत असते. ध्वजा फडकत असते. ती सर्व गावाच्या उंचीपेक्षा अधिक उंच असते. कुठूनही पाहिलं तर लोक म्हणतात आपल्या गावाच्या मंदिराचा कळस. कळसावरचा ध्वज. कुठूनही पाहिला तरी आपल्याला तो जसा दिसावा, तसं कुठूनही या लोकांनी पाहिलं तर तो सर्वांना दिसावा. कुठूनही पाहिलं म्हणजे तिन्ही लोकांच्या वर. तिन्ही लोकांच्या वर. उभारला ध्वज तिही लोकावरी. ध्वज आहे. ध्वज हा वैराग्याचं प्रतीक आहे. ध्वज हा एक धर्माचं प्रतीक आहे. आणि ध्वज हा एक कार्याची विशेषता प्रकट करणार आहे. अनेक त्याची प्रतीक आहे. ध्वजाचं फार वैशिष्ट्य आहे. बघा, आपल्याला वर्तमानपत्रामध्ये ऐकायला मिळतं ध्वजाचा अपमान करू नये. बरं का, आणि केला तर त्याचे परिणाम फार समाजामध्ये विपरीत होतात. राष्ट्रीय ध्वज आहे, काही संघाचे ध्वज आहे, काही पंथाचे ध्वज आहे. प्रत्येकाची ध्वज वेगळे. प्रत्येकाच्या ध्वजाला ओळखण्याकरता त्याचा रंग आगळा वेगळा आहे. पण संतांचा जो ध्वज आहे तो सर्वांच्या पेक्षा आगळा वेगळा आहे. बरं का, संपूर्ण या आपल्या संस्कृतीचं प्रतीक म्हणजे संतांच्या कार्याच्या रूपाने उभा राहिलेला ध्वज आहे. त्याला कुठल्या रंगाचं बंधन घालू नका. बरं का, आणि त्या रंगाविषयी भांडू नका. कोणत्या रंगाचा असेल म्हणून एक शब्द वापरला मी, वैराग्याचा. बरं का, वैराग्याचं प्रतीक आहे. हा ध्वज केला आहे वैराग्याचं प्रतीक नाही. बरं का, वैराग्याचं प्रतीक कोणतं? भगवा म्हणजे वैराग्याचं प्रतीक नव्हे. आज जो ध्वज केला जातो तो ध्वजाचं वर्णन केलंय, तो मूळ सुती कापडाचा तयार केला जातो.
सुती म्हटलं की आपल्याला कळत नाही, पण कॉटन म्हटलं की कळतं. मराठी जास्त कळतं ना आपल्याला. कुणी दुकानात गेलं तर सुती द्या म्हणत नाही, कॉटन द्या. हे इंग्रज निघून गेले पण संस्कार ठेवून गेलेत. जसं गुरुदेव साखरे महाराज सांगतात, पांडव कौरव निघून गेले पण सुईवरची माती ठेवून गेले. त्या कौरवानी जाताना जर सुईवरती जर माती नेली असती तर बरे झाले असते, पण त्या सुईवरची माती ठेवली. आज एवढे कौरव जन्माला आले, फार आले बरं का. सुईच्या टोकावरती ठेवलेली माती, सुईच्या टोकावरती बसणारी सुद्धा माती आम्ही देणार नाही असं म्हणणारे कौरव पण जाताना माती ठेवून गेले. तसं इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं, निघून गेले पण जाताना संस्कार ठेवून गेले. फार बलवत्तर संस्कार झालेत आमच्या तुमच्या जीवनामध्ये. आपण मराठीला महत्व देत नाही पण इंग्रजीला महत्व देतो. हे संकरित सगळे बरं का. आपल्या देशाच्या संस्कृतीला महत्व देता पाश्चात्य संस्कृतीला देणे संकरित मी समजाय. संकरित म्हणून मी आरंभालाच बोलून गेलो, संस्कृती जतन करण्याचं कार्य फक्त संतांनीच केलं, नवे नवे संतांनीच करावं. शब्द वापरला त्याच्याकरता स्वतःच्या जीवनावरती तुळशीपत्र ठेवलं. म्हणून ध्वज हा वैराग्याचा आहे, प्रतीक आहे आणि त्याचं वर्णन केलंय. तो ध्वज करत असताना हा भगव्या कपड्याचा केला जात नाही. मूळ तो कपडा असतो पांढरा सुती आणि काव, तुमच्याकडे काय म्हणतात आणि त्या कावामध्ये तो भिजवायचा बरं का. आणि कावामध्ये भिजवल्यानंतर जो रंग आहे तो वैराग्याचा बरं का. संन्याशाने सुद्धा तेच वापरायचे. हे वापरायचं नाही, बनावट आहे, लक्षात ठेवा. संन्याशी सुद्धा बनावटच आहे जवळ. कपडा सुद्धा त्यांनी असा वापरायचा, त्या कपड्याचं सामर्थ्य आहे, धनाला स्पर्श करण्याची बुद्धीच निर्माण होत नाही. सामान्य समजू नका. तुम्ही बघा, तो पताका वारकऱ्याच्या खांद्यावरती असावा. वारकऱ्याची अपेक्षा काय असते हो? कोणाच्या घरामध्ये गेल्यानंतर वारकरी दक्षिणा मागतो नाही, दक्षिणा मागतो पक्ष. त्या वारकऱ्याची एवढीच अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? आम्ही जेणे सुखी मना विठ्ठल, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. वैराग्याचा वारकरी जर पंढरपूरला निघाला तर स्वतःची शिदोरी घेऊन जातो. दुसऱ्याच्या दारामध्ये मागून खात नाही. हे वैराग्य आहे वारकऱ्याच्या जीवनातलं. कधी विचार आपण केलाय? आम्ही दिंड्या काढतोय आणि घर भरतोय. सप्त्यामध्ये सुद्धा तीच अवस्था आहे. जात नाही विषय सोडून बाजूला. याची कुठंतरी आज समाजाला जाणीव करून देण्याची गरज आहे, लक्षात ठेवा. वैराग्याचं प्रतीक आहे आणि असं वैराग्याचं प्रतीक असणार हे संतांचं जीवन आहे. म्हणजे वैराग्याचं प्रतीक म्हणजे स्वच्छ जीवन बरं का, शुद्ध जीवन. या भूतलावरती एवढं महान कार्य केलं, एवढं महान कार्य केलं. त्या त्रिभुवनामध्ये एवढं कार्य करून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये कलंक नाही. त्रिभुवनाच्या वर असा ध्वज आहे त्यांचा. नंतर नाथ महाराजांनी वर्णन केले, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्त्या निष्कलंका. ज्यांच्या जीवनामध्ये कलंक नाही असं शुद्ध जीवन, या त्रिभुवनामध्ये त्या शुद्धतेचं प्रतीक, वैराग्याचं प्रतीक, एवढी मोठी कार्याची नोंद या त्रिभुवनामध्ये संतांची आहे. उभारिला ध्वज तिही लोकावरी. आणि ते केलेलं कार्याचं वर्णन करताना कशा रूपाने आज आम्हाला तुम्हाला पाहायचं असेल तर महाराज म्हणतात, ऐशी चराचर
कीर्ती त्यांची चराचरामध्ये त्यांच्या कार्याची कीर्ती आहे. माणसाने कार्य करत राहावं. कार्याची जर व्यापकता असेल, कार्य शुद्ध असेल, तर त्या कार्याची नोंद करा म्हणून सांगावं लागत नाही. नोंद होत असते. लक्षात ठेवा. नोंद करा म्हणून सांगणं वेगळं, अगदी फोटो काढा म्हणून सांगणं वेगळं, आणि आहे त्या अवस्थेमध्ये फोटो काढणं वेगळं. फोटो काढायला गेलं की फोटो हात फोडलेले असतात, डोळे तरी मोठे असतात. तुम्ही जर फोटो जर ठरवून कार्याचा काढायचा ठरला ना, येत नाही. पण एखाद्या अवस्थेमध्ये आपल्याला जर फोटो काढला तर त्या फोटोचे एक वैभव असतो. तसं कार्याची नोंद करा म्हणणं वेगळं, आणि झालेलं कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नोंद होणं वेगळं. म्हणून आज त्यांचं कार्य जर पाहायचं असेल तर महाराज म्हणतात कीर्तीच्या रूपाने कार्य. बरं का, संतांचं कार्य कीर्तीच्या रूपाने ते चराचरामध्ये लक्षात ठेवा. नामदेवांनी वर्णन केले, गेले दिगंबर ईश्वर पण आज त्यांची कीर्ती तनु या जगामध्ये आहे. बघ, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती तनुच्या रूपाने या भूतलावरती संतांचं आज अस्तित्व लक्षात ठेवा. तनु म्हणजे शरीर, कीर्तीच्या रूपाने आज या भूतलावरती लक्षात ठेवा. मी नेहमी एक विचार सांगत असतो, आणि तुम्ही ज्ञानोबारायांना पाहिलेलं नाही की मोना जेवढे संत होऊन गेले त्या संतांपैकी आमच्या तुमच्यापैकी कोणी पाहिले का? नाही पाहिले. मी तर पाहिले नाही, तुमच्यापैकी कोणी पाहिलं नाही. पण आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये संतांचं स्वरूप आहे. कशाच्या सामर्थ्याने हो? आम्हाला एवढा आत्मविश्वास असतो की त्यांची कीर्ती तनु
एवढी कीर्ती जणू या भूतलावरती की आम्हाला वाटते जणू ज्ञानोबाने आम्ही पाहिले सगळं. एवढा भास व्हावा कीर्ती तनूचा. पाहिलेलं नाही लक्षात ठेवा. पण कीर्ती तनू आज माणसाच्या जीवनामध्ये एवढी जाणीव करून देते, जाणीव करून देते. त्याच्या पुढे मी नेहमी सांगत असतो, आज आमचा परमार्थ चाललाय कशावरती? संतांच्या कीर्तीवरती चाललाय. लक्षात ठेवा. संतांच्या कीर्ती, कीर्ती हेच संतांचं वास्तव स्वरूप आहे. लक्षात ठेवा. कीर्ती हेच संतांच्या जीवनातलं वास्तव स्वरूप आहे. त्यांची कीर्ती तुम्ही चिंतन करा, त्यांचं दिव्य शरीर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं बरं का. कीर्ती तनूचं चिंतन करा. म्हणजे काय त्यांचं कार्य असेल बघा. म्हणजे त्यांच्या कीर्तीचं जर आपण चिंतन केलं, मनन केलं, वर्णन केलं, श्रवण केलं, तर त्याच्या संबंधाने आपल्या जीवनामध्ये संतांचं दिव्य शरीर डोळ्यासमोर उभं राहतं. हे किती मोठं कार्य असेल त्यांचं पाहणं. म्हणून चराचरामध्ये त्या महात्म्यांची कीर्ती आहे. कुठेही तुम्ही जा, सर्वत्र त्यांची कीर्ती आहे. कुठली कीर्ती? कार्याची नोंद बरं का. कीर्तीची व्याख्या केलेली आहे. पाठ आहे. कीर्ती कशाला म्हणतात? बऱ्याच वेळा आपण ऐकलं, अरबला शब्द बोलून गेलो, बहुश्रुत. काय? बहुश्रुत. पण नाही ना, हे तर कीर्तनकाराचं भांडवल आहे. काय गजानन महाराज लक्षात ठेवा. श्रोत्यांनी विसरणं हेच कीर्तनकाराचं भांडवल आहे. अलीकडे जास्त अभ्यास करण्याची गरज नाही. आमचे गुरुवृंद आहेत आळंदी, त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून एवढी मुंबईला कीर्तन केली, म्हणजे महाराज किती काय नाही, फक्त 25च अभंगी फिट केली. म्हणजे किती 25 अभंगावरती 25 वर्ष मुंबईमध्ये कीर्तन केले. लक्षात ठेवा. तरी लोक म्हणतात महाराजांनी नवीनच सांगितलं. 25च्या वरून त्याने अजून अभंग दुसरा तयार केला. मी त्यांना एक ठिकाणी बोललो, म्हणजे महाराज आज मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांत असल्यामुळं देवत्रयाला अभंग घ्या. म्हणजे महाराज एवढी कीर्तन केली, पण या अभंगावरती मी अजून कीर्तन केलं नाही. करा ना अभंग. नाही मी करू शकत नाही. त्यांच्या मुखातून आलेलं वाक्य आहे. म्हणजे मी केलं असतं, पण नुसतं जर केलं तर माझं कीर्तन पडेल. कीर्तन पडेल म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय? कीर्तन पडलं की पुन्हा लोक कीर्तन ऐकायला येत नाही. लोक म्हणतात रात्रीच्या बुवाचं कीर्तन पडलं, तू कसं उभा होता बघायला? अरे तुझं आयुष्य झोपेत गेलं आणि कीर्तनकाराचं कीर्तन पडलं. कीर्तनकाराची सामान्य लोकांनी माफो काढून दिली. अभ्यासक असेल तर त्याचं थोडस मनन करावं, नावं ठेवून. पण लोक म्हणतात पडतं कीर्तन. आणि लोक कीर्तन पडण्याकरता नसतं, कीर्तन ही भक्ती आहे. मला सांगायचं आहे, कीर्ती शब्दाची व्याख्या आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. धार्मिकत्वाच्या नावाने समाजाच्या मनोमंदिरामध्ये जी प्रशंसा रूपाने नांदते त्याला म्हणतात कीर्ती. आता तर लक्षात ठेवा, कोणा विसरू नका. समाजाच्या मनोमंदिरामध्ये जी प्रशंसा रूपाने नांदते त्याला म्हणतात कीर्ती. एखाद्याने समाजामध्ये चांगलं कार्य केलेलं आहे धार्मिकत्वाच्या नावाने. धार्मिकत्वाच्या नावाने त्यांनी जीवनामध्ये एक कार्य केलेलं आहे आणि ते कार्य पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला त्याच्या कार्याविषयी असे अंतःकरणातून शब्द येतात प्रशंसा रूपाने. अनावरतेने ते अनावे लागत नाही. त्याचं कार्य पाहिल्यानंतर पण कोणतं धार्मिकत्वाच्या नावाने केलेलं कार्य आणि त्याचं कार्य पाहिल्यानंतर प्रशंसा रूपाने अगदी हृदयापासून बिंबीच्या देठापासून शब्द जे मुखातून बाहेर येतात त्याला म्हणतात कीर्ती.
कार्य करणारी बरीच मंडळ आहे. तो शब्द आहे धार्मिकत्वाच्या नावाने. काही माणसं उचापती सुद्धा करतात ना, म्हणून त्याचं वर्णन केलंय. प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी. प्रसिद्धी वेगळी आणि कीर्ती वेगळी. या जगामध्ये प्रसिद्धी कोणालाही प्राप्त करता येते, पण कीर्ती कोणालाही प्राप्त करता येत नाही बरं का. कीर्ती कोणालाही प्राप्त करता येत नाही. कीर्ती प्राप्त करण्याकरता स्वतःच जीवन झिजवावं लागतं. कीर्ती प्राप्त होण्याकरता स्वतःच्या जीवनामध्ये त्या संसारावरती पाणी सोडावं लागतं. कीर्ती प्राप्त होण्याकरता संपूर्ण सर्वस्वाचा जीवनामध्ये त्याग करावा लागतो. लक्षात ठेवा. आणि अशी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं आणि अशा कार्याच्या रूपाने आज त्यांची या भूतलावरती ऐशी चराचरी कीर्ती झाली. नंतर तुकोबारे म्हणतात, एवढं तुमचं कार्य आहे, एवढं तुमचं कार्य आहे, तुमची कीर्ती वर्णन करण्याचा माझा अधिकार सुद्धा नाही. कायमी पती यांचं जीवन एवढं उच्च कोटीचं आहे. महाराज म्हणतात त्यांच्या कीर्तीचं मी वर्णन सुद्धा करू शकत नाही बघ. किंवा ही कीर्ती तनू चराचरामध्ये या शब्दाचा अर्थ की याच्यावरती काळाची सत्ता नाही बघ. या देहावरती काळाची सत्ता आहे, पण कीर्ती तनूवरती मात्र काळाची सत्ता नाही. लक्षात ठेवा, काळाची सत्ता तिथं चालत नाही. का चालत नाही? भगवंतांनी त्याचं वर्णन केले 10व्या अध्यायामध्ये. काय वर्णन केले? विभूती योग नाम. अर्जुना, कीर्ती ही माझी विभूती आहे. कीर्ती ही माझी. अरे कीर्तीच्या रूपाने अर्जुना मीच जगामध्ये आहे. कीर्तीच्या रूपाने नावाची कीर्ती नाही बरं का. नावाची कोणाकोणाचं नाव सुद्धा कीर्ती ठेवलं जातं. नाव सुद्धा ठेवलं जातं. भगवान सांगतात या
जगामध्ये तुला अर्जुना पाहायचं असेल तर कीर्तीच्या रूपाने मी या जगामध्ये आज आहे. आणि जगामध्ये कीर्तीच्या रूपाने मी आहे. कुठं आहे ती तुला कीर्ती कुठं पाहायला मिळेल? संतांच्या जीवनामध्ये. संतांच्या जीवनामध्ये आपल्याला ही कीर्तीचं स्वरूप पाहायला मिळेल. ते भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. कीर्तीनाम, त्या 7 पदार्थाचं वर्णन केलं. नेमकं मला आठवे ना, विभूती योगातला शेवट समारोपाला जाताना तो श्लोक आहे ना. कीर्ती ही भगवंताची विभूती आहे, भगवंताचं स्वरूप आहे. आणि भगवंताचं स्वरूप असल्यावर ती चराचरामध्ये म्हणते, म्हणजे त्याचा अर्थ ती कीर्ती तनु या भूतलावरती कशा अविनाशी स्वरूपाची, अविनाशी स्वरूपाची आहे. किंबहुना शेवटी ह्या जगताचा प्रलय होईल, तरी प्रलय झाला तरी कीर्ती तनु मात्र जशीच्या तशीच आहे. बरं, कीर्ती तनु जशीच्या तशीच आहे. म्हणजे कीर्ती कोणाची? कोणाची कीर्ती? नवराय वर्णन करतात, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान. ते हे जे आपण वरती स्थापन केले तेच हे. बरं का, आतापर्यंत ज्यांचं वर्णन केलं तेच हे. अशी संगती लावू नका त्यांची. तुम्हाला करण्याकरता सांगितलं. आज आपण त्यांची प्रतिष्ठापना केलेली आहे. तेच हे म्हणजे कोणते? त्यांचं वर्णन पुढच्या 3 चरणामध्ये केलंय. तेच हे धरोनी सगुण रूपे केली बाळविंडा. तेच हे त्या कार्याचं वर्णन केलेलं आहे. आम्हा तुम्हाला कळावं म्हणून संत महात्म्यांनी त्या संतांच्या चरित्राची नोंद केलेली आहे. केवळ त्यांच्या कीर्तीचं वर्णन करून जनसामान्याला त्यांचं स्वरूप कळणार नाही म्हणून त्यांच्या चरित्राचं वर्णन केले. बरं का, तेच हे ज्यांची कीर्ती आज या त्रिभुवनामध्ये आहे. एवढं त्यांनी व्यापक स्वरूपाचं कार्य केलं. तेच ही 4ही भावंड या भूतलावरती अवतीर्ण झाली. कशी झाली? धरोनी सगुण रूपे. सगुण रूप म्हणजे बाल रूप त्यांनी धारण केलेले. बाल रूपामध्ये केलेले कार्य लक्षात ठेवा. त्यांच्या चरित्राचा आढावा घ्या म्हणजे आपल्याला कळेल. 21व्या वर्षापर्यंत त्यांचं चरित्र पूर्ण झालेलं आहे. 21व्या वर्षीपर्यंत त्यांच्या कार्याची नोंद त्रिभुवनाच्या वरती आहे. आमचं 21च्या दुप्पट करा.
कशात काय अजून मिळत नाही बरं. असेल तर विपरीत रूपाने असेल. हा 21व्या वर्षापर्यंत त्यांची कीर्ती आहे आणि 21व्या वर्षापर्यंत आमच्या जीवनाला कलंक लागत चाललेला आहे. अमक्याने अमक्याची 21च्या आतच नेलं जातं का पुढे. विचार करा जरा थोडासा. हा 21व्या वर्षामध्ये ज्यांची त्रिभुवनामध्ये कीर्तीची नोंद झाली, आज 21व्या वर्षापर्यंत आपल्या जीवनाची अपकीर्ती वाढायला लागली. काय जीवन असेल पहा त्यांचं. किती दिव्य त्यांनी जीवनामध्ये काय मोठी तपश्चर्या केली असेल, काय साधना केली असेल हे कार्य करण्याकरता. आणि ते करण्याकरता त्यांनी केलेलं कार्य आहे, त्या कार्याची नोंद केली. धरोनी सगुण रूपे केली बाळविडा, बोलविला रेडा निगम वाचले वरी बैसोनिया, चालविली विनती चांगदेवा प्रति दिली भेटी, मग वास केला अलंकापुराशी, पिंपळ द्वाराशी कनकांच्या तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. 3 चरणामध्ये पूर्ण चरित्राची नोंद केली आहे सूत्र रूपाने. हेच मोठ्यांचं मोठेपण आहे. 3 चरणामध्येच पूर्ण त्यांच्या चरित्राची नोंद केली ज्ञानोबारायांनी. 3 चरणामध्येच त्याला सूत्र रूपाने केलेलं. रूप धारण केली, सगुण रूप धारण केली. सगुण रूप धारण केली म्हणजे जसं भगवंताने सगुण रूप धारण केलं तसंच संतांनी सगुण रूप धारण केलं. जसं भगवंतानी लीला केल्या तशा संतांनी लीला केल्या. लक्षात ठेवा. भगवंताच्या लीलाच्या वर्णित बाबतीत काय करे, न कळे कानोबाचे कोळे, न कळे ज्ञानोबाचे कोळे. लोक म्हणतात भिंत चालवणं शक्य आहे का, न कळे. रेडा बोलवणं हे शक्य आहे काय, न कळे. म्हणून प्रत्येकाच्या बुद्धीचं वैभवच आहे. म्हणून अनेकांनी त्या कार्यावरती आरोप केलाय. रेडे नावाच्या आडनावाच्या माणसाच्या मुखातून वेद बोलवणे. अरे ब्रह्मादिक देवांना ज्यांचं चरित्र कळालं नाही, तुझ्यासारख्या रेड्याच्या बुद्धीच्या माणसाला कळलं. न कळे साचार जशा देवाच्या लीला आपल्याला जाणू शकत नाही आम्ही, तसं संतांच्या लीला आहेत त्या सामान्य स्वरूपाच्या. लक्षात ठेवा. धरुनी सगुण रूपे केली बाळ क्रीडा. क्रीडा नाम लीला केलेल्या आहेत आणि त्या बालपणामध्ये केलेल्या आहेत बरं का. बालपणामध्ये केलेल्याच क्रीडा शोभून दिसतात बरं का. फार त्यांच्या क्रियेचं वर्णन केलेलं आहे. म्हणून आमच्या तुमच्या बुद्धीला त्या करण्यासारख्या नाहीत. पण महाराज म्हणतात त्यांनी केलेली फार मोठी समाजाच्या बाबतीत केलेली आहे. का केली, कशा करता केली त्याचा पुष्कळ विचार आहे. फक्त जगाच्या उद्धाराकरताही केलेला आहे बरं. जगाच्या भिंत कशा करता चालवली, पुढं पेट्रोल महाग होईल म्हणून. कशा करता, अहो चांगलं देवाचा गर्व घालवण्याकरता भिंत चालवली. चालविली जडो भिंती, चालविली जडो भिंती, हरले कागयाची रांगी, हरले कागयाची रांगी,
पंचांग देवाचा उद्धार करण्याकरता भिंत चालवली. वेळ नव्हता म्हणून हा उद्योग केलेला नाही, वेळ जात नव्हता म्हणून केलेला नाही. त्या प्रत्येक चरित्राच्या माग फार मोठा इतिहास आहे, लक्षात ठेवा. रेडा का बोलवला? का बोलवला? मला म्हटलं रेड्याला कोणी किंमत देणार नाही म्हणून. परवा मी सांगितलं, कोणाला सांगितलं? तुम्हाला सांगितलं. रेड्याची किंमत आहे किती? मध्ये 9 कोटी. हे रेड्यानं कळावं. 9 कोटी रुपये रेड्याची किंमत आहे, लक्षात ठेवा. ज्या रेड्याची किंमत 9 कोट आहे अशा रेड्याच्या मुखातून ज्ञानोबांनी वेद बोलवला. हे आमच्यासारख्या सामान्य रेड्यांना कळावं काय त्याची किंमत कुठं. आपल्याला कोणी 1 कोटीला सुद्धा विचारत नाही. याच्यातून ज्यांच्या बुद्धीची घमेंड आहे ना, त्या घमेंड जिरवण्याकरता रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. हा, कोणाला वाटू नये आमच्याशिवाय ज्ञान कोणालाच नाही. हा, ज्ञान सांगावं तर आम्ही सांगावं. ज्ञानोबा सांगतात आमचा रेडा सुद्धा बोलतोय, तुमची काय कथा. उद्धाराकरता केलं म्हणून शब्द आहे लिलावर. हे सगुण रूप धारून केलेलं कार्य आहे. आणि ते कार्य करत असताना त्यांच्या कार्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात, मग वास केला अलंकापुराशी. अलंकापुरामध्ये ज्ञानोबा राहिले, समाधिस्थ झाले. हे कोणाला शिकवण्याकरता? त्या विज्ञान युगामध्ये आज वैज्ञानिक आहेत, शोध लावतायत, फार मोठा मोठा शोध लावण्याचा ते प्रयत्न करतायत. चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही, लक्षात ठेवा. अनेक रीतीने शोध लावतात. चंद्रावरती माणसं चाललेत, मंगळावरती चालले, तिथेही राहण्याची व्यवस्था आहे का? लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर त्यांचा प्रयत्न आहे तिथं सुद्धा वास्तव्य करता यावं. अनेक रीतीने शोध लावलेला आहे. पण हेच वैज्ञानिक विचार करू लागले, ज्या ज्ञानोबांनी आळंदीमध्ये समाधी घेतली, त्या समाधी विवरामध्ये आहेत का म्हणून बघण्याकरता प्रयत्न केला. समाधी प्रकरण दगडाचं नाही, लक्षात ठेवा. दगडावरती 4 दगड ठेवलं म्हणजे समाधी नव्हे. समाधी या शब्दाचा अर्थ काय? विवरामध्ये ज्ञानोबा आहे, योग साधना करत बसल्याने योग साधना करून दिव्य रूपामध्ये त्यांचं वास्तव्य आहे. जे दिव्य रूप भौतिक यंत्राच्या साधनाला विषय होत नाही. भौतिक साधनाच्या यंत्राला ते विषय होत नाही, लक्षात ठेवा. आज कितीतरी तुम्ही भौतिक प्रगती केली, तुम्ही कितीतरी शोध लावले, तर या विज्ञान युगामध्ये आज प्रत्येकाला ती समाधी अवस्था साधता येते. पण जी अवस्था साधता येते ती अनुभवाची अवस्था आहे, ती दाखवण्याची अवस्था नाहीये. हे ज्ञानोबांनी त्या समाधीच्या सामर्थ्य, समाधी घेण्याच्या योगाने ही दिलेली शिकवण आहे, फार मोठी, लक्षात ठेवा. ही समाधी कुठेही आपल्याला घेता येते, कुठेही घेता येते, म्हणजे कीर्तना सुद्धा घेता येते. कीर्तना सुद्धा म्हणजे कीर्तन ऐकता ऐकता झोप लागणं म्हणजे समाधी नव्हे. कुठं वर्णन केले समाधी नाही. समाधी सुख हरी कथा नेने भवव्यता गायेल तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. तुकोबारे म्हणतात त्या भगवंताची कथा करता 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 आम्हाला समाधी प्राप्त झाली. भगवंताची कथा करतानाच समाधी अवस्था प्राप्त आहे. समाधी अवस्था म्हणजे भगवंताची कथा करता करता ती वृत्ती भगवंताच्या ठिकाणी तद्रूप होणं, वृत्तीवरती न येणं, ही अवस्था या साधनेतून प्राप्त केली जाते, समाधी अवस्था आहे. आणि ती अवस्था आपल्याला ही प्रत्येकाला प्राप्त करता येते. याच्याकरता योगच केला पाहिजे. हे ज्ञानोबांना सांगायचं नाही. या भक्ती, या साधनातून प्रत्येकाला
समाधीचा आनंद भोगता येतो हे दाखवण्याकरता एक समाधीचा विचार आहे. पुष्कळ त्याचा विचार आहे. मग वास केला अलंकापुराशी पिंपळाशी, तो कनकाचा पिंपळ आहे, तिथं तो वास्तव्य ज्ञानोबांनी समाधी घेतलेली आहे. आणि असं त्या कार्याचं वर्णन करताना शेवटी निळवरे वर्णन करतात की आज कीर्ती तनु आहे, ती आज तुम्हाला जरी जाणता येत नसली, आपला जरी अधिकार तेवढा नसला, तर ती सर्वांनाच जाणता येत नाही. निळवरांच्या चरित्राचा थोडासा रात्री आपण भाग ऐकला. तुकोबारांची कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकल्यानंतर त्या कीर्तीचा परिणाम साधना केली आणि त्या साधनेतून तुकोबारांचं दर्शन झालं. कीर्ती तनु ऐकल्यानंतर काय होऊ शकतं हे निळवरांच्या जीवनाकडे पहा. आपण रात्री ऐकले आणि तेच निळवबार आहे. त्या कीर्ती तनूचं वर्णन करतात. हा सामान्य जीवाचा विचार बाजूला ठेवा. जरी आपल्याला ती कीर्ती तनू जरी आपल्याला जाणता नाही आली तर निळवबार म्हणतात त्यांच्या नामाचा विचार करा. जो कोणी त्यांच्या नामाचं चिंतन करेल हा त्याच्या जीवनामध्ये काळाचं भय राहणार नाही. कैकाचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान ज्ञान ते हे ज्यांच्या नामे करिता घोष. आज आपण जीवनामध्ये एवढं करू शकतो, त्यांच्या नामाचा घोष करा. जो कोणी त्यांच्या नामाचा घोष करेल, महाराज म्हणतात नाथ ती दोष कळी काळाचे, आपल्या जीवनामध्ये कळी काळाचा संबंध राहणार नाही असं त्या महात्म्यांचं जीवन आहे.
शुद्ध आहे, पवित्र आहे, निष्कलंक आहे आणि असे महात्मे या भूतलावरती होऊन गेले ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. असा त्यांचा अधिकार आहे, असं त्यांचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य मनी मानशी घेऊन आपण त्यांची जशी आज देवाची भक्ती केली जाते तद्वत संतांची जीवनामध्ये भक्ती करावी बरं का. जेवढी देवाची भक्ती केली जाते त्याच्यापेक्षा अधिक संतांची भक्ती केली जाते. देवाची भक्ती करण्याने देवाला आनंद होतो, त्याच्यापेक्षा संतांची भक्ती करण्याने अधिक आनंद होतो. लक्षात ठेवा. म्हणून आज आपण जशी जीवनामध्ये भगवंताची उपासना करतो तद्वत आपण त्या संत महात्म्यांची सुद्धा जीवनामध्ये भक्ती करावी, त्यांची उपासना करावी. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदर असावा. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये पाण्याची एक शुद्ध दृष्टी असावी आणि ती दृष्टी ठेवून जर आपण त्यांच्या नामाचा घोष जर जीवनामध्ये केला तर आपल्या जीवनामध्ये काळाचा संबंध राहणार नाही. असं त्या संतांचं जीवन आहे. हे मनी मानशी घेऊन निवाऱ्या वर्णन करतात. नातती दोष कैकाळाची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका धरून सबन रूपी केली बाळ क्रीडा. बोलविला रेडा निगमवाचे बैसोनियावरी चालविली भिंती. चांग देवा प्रती दिली भेटी. मग वास केला अलंकापुराशी पिंपळ द्वाराशी कनकाचा. निरामने ज्यांच्या नामे करिता घोष नाथ ते दोष कैकाचे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्तिका. वेळीची मर्यादा लक्षात घेऊन काहीसा विचार आपल्या समोर थोडक्यामध्ये ठेवलेला आहे. आपण त्या संतांची स्थापना केलेली आहे, त्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. आपण वरती स्थापना केलेली आहे, त्याची रोज पूजा घडली पाहिजे बरं का. स्थापना केलेली आहे, मिस्त्री म्हणजे आम्ही त्याला भोवत्याने काच बसवणार आहे. बसवा, पण एक दरवाजा बाजूला ठेवा त्याला. आणि रोज सकाळी तेवढी पूजा त्याची करा बरं का. तुम्ही स्थापना कराल आणि त्याला पॅक करून ठेवाल. ह्या वर्षी पूजा केली की पुढच्या वर्षात पण देणारच पूजा. स्थापना केलेली आहे. जसं बाळ जन्माला यावं त्याला पेटीत ठेवा असं करू नका बरं का. त्याची स्थापना केली पाहिजे. कारण मूर्तीची स्थापना करणं सोपं आहे, पण पुढचा विधी सांभाळणं फार अवघड आहे. आपण त्या मूर्तीची स्थापना केलेली चांगला योग आहे, पण त्याची रोज पूजा करा. फार त्याला घागरभर पाणी वतायला पाहिजे असं काय नाही, पण रोज ओले कपडा करा, त्याचं स्वतंत्र वस्त्र ठेवा. पूर्ण त्या वस्त्राने ती ओल्या कपड्याने पुसून काढा. रोज त्याला गंध लावा. रोज तुम्ही तिथं पाणी ओतलं तर त्याला पाणी जाण्याकरता तुम्ही व्यवस्था केलेली नाही ती, आणि ती करताल तर फार चांगलं आहे. पण हे जर नाही जमलं तर, कारण देव पूजायचं म्हटलं की फार आळस लोकांना, त्यात तर वारकऱ्याला फार. वारकरी देवाची पूजा जास्त करत नाही, थोड्यात वारकरी पूजा करणार. वारकऱ्यातल्या घरातल्या लोकांना जाऊन बघा, किती लोक वारकरी घरातली पूजा करतात, नाही करत. फार कंटाळा पूजेच्या बाबतीत. मी नेहमी सांगत असतो, रोज म्हशी धुतील पण देवाची पूजा करणार नाही. त्याची पूजा घडली पाहिजे. विधी का त्याच्यामध्ये प्राणत्व आलेलं आहे, स्थापना केलेली आहे, म्हणून त्याचा रोज तो विधी केला पाहिजे. रोज सकाळी त्याला पूजा करून नैवेद्य फुलं वाहिली पाहिजे.
नैवेद्य दाखवला पाहिजे. रोज नित्यनेमाने एवढं करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचं पावित्र्य राखा. वरू जाऊन ध्यान धारणा करा. वर जाऊन झोपा काढू नका. का थंड आहे. वर गेल्यानंतर प्रसन्नता आहे बरं का ते. ते पावित्र्य पाळा. मंदिर आपण उभी करतो पण मंदिरातलं पावित्र्य पाळत. मंदिर म्हटलं की त्या मंदिरामध्ये धूम्रपान करू नये. त्या मंदिरामध्ये चप्पल घालून जाऊ नये. त्या मंदिरामध्ये एकमेकावरती राहू नये. त्या मंदिरामध्ये परमार्थाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या गप्पा मारू नये. पावित्र्याची लक्षणे आहे बरं का, लक्षात ठेवा. तिथं काहीतरी करू नये. तिथं करायचं तर साधनाच करा. बाकी याच्या करता ते नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे पावित्र्य राखण्याकरता प्रत्येकाने जीवनामध्ये प्रयत्न करा. चांगलं कार्य केलेलं आहे. कळसाची पूर्णता झालेली आहे. तिथेही तुकोबारांची स्थापना केलेली आहे. आता ते वरती आहे, तिथं स्थापना केलेली आहे. वरती आपल्याला जाता येणार पण वर्षातून एकदा तरी करता येईल वर्धापन दिनाला. ठीक आहे, पण हा विधी सांभाळण्याची गरज आहे. त्याचं पावित्र्य राखण्याची गरज आहे. तिथं रोज जाऊन त्यांचं ध्यान केलं तर फारच चांगले गोष्ट आहे. आपण त्या संतांचं जसं देवाचं ध्यान करावं तसं संतांच्या स्वरूपाचं ध्यान करावं. ध्यान करण्याने काय घडेल? नातती दोष. हे सामर्थ्य आहे आणि ते आपण जीवनामध्ये प्रत्येकाने आचरणात आणावा. हा विधी पाळावा आणि उत्तर असं कार्य सर्वांच्या जीवनामध्ये चांगलं घडावं. पारमार्थिक साधनेची वृद्धी घडावी. आज याची काळाची गरज आहे. राहवत नाही पण सांगावं लागतं. गावोगावी पारायण वाढतायत पण त्याच्याबरोबर भांडणही वाढत आहे. हे नको आहे. पारायण म्हणजे शुद्ध आहे. या पारायणामध्ये या बेळगाव भागामध्ये माझी विनंती आहे सर्व मंडळांना, त्यामध्ये राजकारण आणू नका. राजकारण आणून जर तुम्ही परमार्थ केला तर माझं प्रामाणिक मत आहे नरकाला जावं लागेल. नरकाला भजन ते ओंगळवाने नरका जाणे शुद्ध आहे. ज्या महात्म्यांनी आरंभाला म्हणून स्वतःच्या जीवनावरती तुळशीपत्र ठेवून ज्यांनी परमार्थाची साधना केली आणि त्या परमार्थाच्या नावाखाली तुम्ही जर आज महाराज गावोगावी जर त्याच्यामध्ये राजकारण आणत असाल ना, हे आणू नका बरं का. सर्वांना माझी विनंती आहे, अगदी तळमळीची विनंती. हे टिकवलं पाहिजे आपण. हे समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि पोहोचण्याकरता त्या महात्म्यांनी काय केलं आणि आपण काय करतो याचं थोडंसं चिंतन करा. महान कार्य आहे आणि हे प्रत्येकाने ध्यानी म्हणून जर मनावरती घेतलं तर काय अवघड नाही, लक्षात ठेवा. म्हणजे याचा विचार करा सर्वांनी आणि पारायण मंडळ टिकवा. याची वृद्धी करा आणि समाजापर्यंत त्या संतांच्या कार्याचा भक्तीचा निरोप घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता ही पारायण लक्षात ठेवा. नको ते उद्योग करण्याकरता नाही पारायण लक्षात ठेवा. हे मिळवण्याकरता काही नाही, लक्षात ठेवा. म्हणजे याचं भान प्रत्येक मंडळाने ठेवावं आणि उत्तर कार्य चांगल्या रीतीनं करावं. किंबहुना त्या नानोबरायांनी, संत निवृत्तीनाथांनी, सोपानदेवांनी, संत मुक्ताईंनी, तुकोबारायांनी, या सर्व संतांनी या समाजाला अशी प्रेरणा द्यावी आणि असं उत्तर कार्य सर्वांच्या जीवनातून चांगल्या रीतीनं करून घ्यावं अशी त्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देतो. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती अंगभूत युक्ते. नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसले जन्मोजन्मी तुका म्हणे. तुका